सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। उपस्थित सूत्रवर्गांपैकी बहुतेक जण मालतीयांकडनं दीक्षित आहेत. सर्वांचे परिचय कोणाशीच नाही. कोणी नसेल त्यांनी या गोष्टीचा विचार करायचा आहे की गुरु कशासाठी करायला हवा. सगळ्यात आधी सांगायला गेलं तर 2-3 दिवस हा एक विषय पुरेसा आहे. गुरु कशासाठी हवा. पण तरी देखील आम्ही नेहमी असं म्हणतो का आम्ही बिहार, राजस्थान या भागात गेलो तर तिथल्या लोकांच्या डोक्यात असं काही बसवलं गेलेलं आहे की तुम्ही जर गुरु केला नाही तर तुमचा दानधर्म व्यर्थ आहे, तुमची तीर्थयात्रा व्यर्थ आहे, तुमचा पूजापाठ व्यर्थ आहे. म्हणून कोणातरी गुरु करायला हवं. मग कुठल्याही उपट सुमायला लोक गुरु करून मोकळं होतात. आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो, भगवान कृष्णाचं गीतेत वचन आहे, स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भार. तुम्ही थोडंही केलं तर ते तुम्हाला अनेक संकटापासून रक्षात येतं. न त्यांची तातम दुर्गती प्रतिगच्छती. या अर्थाने टाळणारी दुर्गती कधी होत नाही. ज्यावेळी तुमच्या मनाची ही स्थिती होईल, हा निश्चय होईल, याची देहा याची डोळा ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे. हो ना हो हा पुढचा प्रश्न आहे. पण ही भावना जर आतमध्ये जागली असेल तरच तुम्हाला गुरु करायची गरज आहे, खरोखर गरज आहे. आणि ही भावना जागली तरच तुम्ही अधिकारी पुरुषाला शोधू शकाल. म्हणजे कोणालाही गुरु करून मोकळे व्हाल. फक्त अनेक ठिकाणी प्रवचन होतात, लाखोच्या संख्येने लोक येतात, हजारो. आणि मग शेवटी जाहीर केलं जातं ज्यांना दीक्षा घ्यायची उद्या या मंडपात. आणि मग मंडपात लोक बसतात, दीक्षा होऊन जाते. काही अर्थ नाही या गोष्टीने. तुमच्या मनात ज्याविषयी तीव्र इच्छा होईल, याची देहा याची डोळा ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने गुरुची गरज आहे. आणि मग तरच तुम्ही योग्य ती गुरु मर्यादाचं पालन करू शकाल. एक रहस्य सांगतो. आमचे गुरु महाराज देखील अगदी परमस्थितीत होते, तरी जप करायचे. आम्ही त्यांना विचारायचो, बाबा तुम्ही काय जप करता आता, मला काय करायचे जप करायचे. ते म्हणायचे, अरे मी ज्यांना दीक्षा दिली ते जर नीट जप करत नसतील तर ती ईश्वर सत्ता आम्हाला जाब विचारते, तू या अनाधिकाऱ्याला का दीक्षा दिली. आणि मग त्याने जप केला नाही म्हणून आम्हाला जप करावा लागतो. कारण ती ईश्वर सत्ता विचारते का दिला याला. तुम्ही जर खरोखर गुरुला मानत असाल तर गुरुने तुम्हाला जे काही सांगितलं आहे त्याचं पालन केलं पाहिजे. गुरु आज्ञा पालन न करता तुम्ही काही आयुष्यात मिळू शकाल या भ्रमात राहू नका. कालच मला एक सांगितलं विकल्प श्रद्धा. गुरु कशासाठी हवा आधी ते नीट समजून घ्या. मग गुरु मर्यादा पालन आपोआप कळेल. ईश्वर हा कृपा साध्य आहे. ईश्वर हा साधन साध्य नाही. पुन्हा एकदा सांगतो, ईश्वर हा मात्र ने मात्र कृपा साध्य आहे, तो साधन साध्य नाही. म्हणजे कुठल्याही साधनेने तुम्हाला ईश्वर प्राप्ती करता येणार नाही. पण साधना कशासाठी करायची ते नंतर सांगतो. साधन साध्य म्हणजे काय. साधन साध्य म्हणजे साध्या शब्दात काही ना काही प्रयत्न करून मेहनत करून ती प्राप्त करायची जी वस्तू आहे ती साधन साध्य. आणि साधन साध्य त्याच वस्तू असू शकतात ज्या तुमच्याजवळ नाही. समजा कोणाला त्या शिरा खायची इच्छा झाली आहे का तुमच्याजवळ पर्समध्ये शिरा खिशात आहे नाही.
मग काय करावं लागेल? रवा आणा, तूप आणा, साखर आणा, भाजा करा. म्हणजे ही सगळी मेहनत केल्यानंतरच तुमच्यासमोर शिरा येईल. कारण शिरा हा साधन साध्य आहे. भजी खावीशी वाटली, कुठे भजी? तेल आणा, गॅस पाहिजे, कढई पाहिजे, बेसन पाहिजे, वगैरे वगैरे, तर तुम्हाला ती भजी प्लेटमध्ये आणता येईल, खाता येईल. म्हणजे तुम्ही साधनेने, प्रयत्नाने त्याच वस्तू मिळवू शकतात ज्या तुमच्याजवळ नाहीत. कळतंय? पैसे नाहीत, नोकरी करा, व्यवसाय करा, चांगला किंवा वाईट मार्गाने तुम्हाला त्याला जे सुचेल ते. जे तुमच्याजवळ नाही तेच तुम्ही साधनेने म्हणजे प्रयत्नाने मिळवू शकाल. तुम्ही ईश्वराच्या बाबतीत असं म्हणू शकाल का आमच्याजवळ ईश्वर नाही आहे? पण ईश्वराची वस्तूही नाही की ती काल नव्हती, आज आहे, आज आहे तो उद्या नसेल. जी सदोदित आहे, नेहमी तुमच्या जवळ आहे, तुमच्या बरोबर आहे, सदोदित तुमच्या जवळ आहे, तिचा अनुभव होत नाही ही गोष्ट वेगळी. पण जी सदोदित तुमच्या जवळ आहे तिला तुम्ही कोणत्या प्रयत्नाने प्राप्त करा? जे तुमच्याजवळ नाही तेच तुम्ही प्रयत्नपूर्वक, साधनापूर्वक प्राप्त करू शकाल. जे तुमच्याजवळ सदोदित आहे, तुमच्या सोबतच आहे, ते कुठल्याही प्रयत्नाने प्राप्त होत नाही. म्हणून सांगतो, ईश्वर हा फक्त कृपा साध्य आहे. मग ती कृपा गुरुची असो का ईश्वराची स्वतःची असो. रामचरित मानसमध्ये तो सुग्रीव देखील रामाला म्हणतो, सो जाने जेहू देहू जनाई. गंमत बघा, असं म्हटलं जातं की मरताना त्या तोंडात राम आलं तर तो मुक्त होऊन जातो. दशरथ राम 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 करत करत त्याने प्राण सोडला, दिलंय रामाने. पुढं तुलसीदास म्हणला होता, राहू गयो सुरधाम. सुरधाम म्हणजे स्वर्गात गेला, इंद्राच्या दरबारात गेला. तिथं नाही गेला जे कृष्ण सांगतोय, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. जिथं गेल्यावर परत येता येत नाही त्या धामाला रामाला जन्म देणारा दशरथ देखील गेला नाही. तर रामाचं राम राम हे पुत्र मोहाने होतं, राम परमात्मा आहे म्हणून नव्हतं. म्हणून कृष्ण म्हणतो, यो मे वेत्ते तत्वतः. तुम्ही तर कृष्णाला पाहिलं पण नाही. तुमच्यापेक्षा तो दुर्योधन भाग्यवान की त्याने तर कृष्णाला पाहिलं. काय झालं? ते मिळालं त्याला? दुर्योधनाने पाहिलं, दुःशासनाने पाहिलं, त्या काळात असं राक्षसांनी पाहिलं, जरासंधने पाहिलं, पण त्याने कृष्णाला पाहिलं, कृष्णाचं दर्शन केलं नाही. त्याला कृष्ण म्हणजे काय हे कळालंच नाही. आणि म्हणून कृष्ण म्हणतो की मी अवतार घेतो. कसा घेतो? मायेनं आवृत्तः. मी मायाचं आवरण धारण करून प्रगट होतो. आणि म्हणून मायाने आवृत्त असलेल्या कृष्णाला ओळखणं सोपं नाही, रामाला ओळखणं सोपं नाही, कारण ते मायेने आवृत्त झालेलं आहे. म्हणून कृष्ण म्हणतो, कोण सुटेल या चक्रातून? यो मे वेत्ती तत्वतः. जो मला तत्वतः जाणतो. आणि तत्वतः जाणणं गुरुकृपे वाचून शक्य नाही. कृष्णाला पाहिलं, रामाला तर रावणाने पाहिलं, कुंभकर्णाने पाहिलं, धोबीने पाहिलं रामाला, पण त्याची बुद्धी कुठे बदलली? त्यांनी निंदाच केली रामाची. रामाला जर धोबीने पाहिलं असेल ना, त्याची बुद्धी कुठे बदलली? त्या दर्शनाने काही फायदा होणार. ईश्वर हा फक्त फक्त कृपा साध्य आहे. तो साधन साध्य नाही. आणि ती कृपा का तर गुरुची असेल, का तर ईश्वराची असेल. आणि म्हणून गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी म्हणजे साधना कशासाठी करायची? साधनेची गरज काय? मग
तुझं कृपा साध्य. पाऊस पडला, इथे पडला ना, रोडवरही पडला, इथे पडला, इथे दगडा इथे पडला. इथे काय उगवणार आहे? ते उगवणार आहे नाही. शेतामध्ये पीक येईल केव्हा? त्या शेतकऱ्याने जमीन नांगरून तयार ठेवली असेल, त्याला गवत बाकीचे असेल ते काढून ठेवलं असेल, स्वच्छता केली असेल, सगळी बीज पेरलं असेल, आणि मग त्या शेतात पाऊस झाला तर तिथं पीक येईल. पाऊस तर होतो आहे, दगडावर पडला, रोडवर पडला, काय मिळालं? काही नाही. मग ईश्वराची किंवा गुरुची कृपा होऊन आपल्याला काहीतरी मिळावं यासाठी साधना करायची आहे की आपण त्या लायक व्हावं. आपण त्या लायक होत नाही. आता इथे काही तरुण मुलं बसलेली आहेत, तुम्ही बरेच बहुतेक शिक्षित आहात. आम्ही अनेक वेळा एक छोटासा प्रश्न विचारतो, सरळ रेषा म्हणजे काय? सरळ रेषेची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रेट लाईन? सांगता येईल? किंवा ते शिकलो तो. सरळ रेषेची व्याख्या भूमितीत दिलेली आहे. दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर. आठवतं? शिकलेलं आठवतं? मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. काल थोडी लाईन अशी वाकडी झाली, रेषा वाकडी झाली तर अंतर वाढेल, थोडी खाली तिरपी झाली अंतर वाढेल. तर सरळ रेषा म्हणजे काय? दोन बिंदूतलं कमीत कमी अंतर. तुमच्यात आणि ईश्वरात कमीत कमी अंतर असावं असं वाटत असेल तर तुम्हाला सरळ व्हावं लागेल. आपण सरळ नाहीत म्हणून ईश्वरापासून दूर आहोत. आणि सरळ होण्यासाठी साधना. आमच्या गुरु महाराजांनी एखादा प्रश्न विचारला की महाराज, जीवाची एक क्षमता आहे की तो ईश्वरात एकरूप होऊ शकेल, की ईश्वर जीवाला आपल्यात मिसळून घेतो, एकरूप करून घेतो? गुरु महाराज म्हणाले, हो, ही जीवाची क्षमता नाही की तो ईश्वराशी एकरूप होऊ शकेल. ही ईश्वराची कृपा की तो जीवाला आपल्याकडे घेऊन येईल. मग त्याला प्रश्न विचारा, मग ईश्वराच्या कृपेने ज्या जीव त्याच्यामध्ये मिसळतो, एकरूप होतो, जीवशिवाचं मिलन होतो, तर मग साधना कशासाठी करायची? गुरु महाराज आमच्याकडे बोट दाखवलं, ते याला विचार. गुरु महाराज फारसे बोलत नसते, ते याला विचार. तर तो आता तर्कार उतरला होता, तो शिक्षक होता, तर आमच्याकडे मोर्चा वळाला. मग सांगा स्वामीजी, साधना कशासाठी करायचं? म्हणाल, तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तू दे, मग पुढचं सांगतो. म्हणून लोहचुंबक लोखंडाला आपल्याकडे ओढतो की लोखंड लोहचुंबकाला ओढतो? पाहिला ना लोहचुंबक? लोहचुंबक पाहिला सगळ्यांनी? तो काय करतो? लोखंडाला आपल्याकडे ओढतो. लोखंड लोहचुंबकाला ओढू शकत नाही. लोहचुंबक ओढतो लोखंडाला. हे ऐकल्यावर तो हसला. त्याला पुढचे आपोआप कळालं. तेव्हा स्वामीजी मला सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळालं. ओढणार लोहचुंबकच लोखंडाला, पण केव्हा? जेव्हा ते लोखंड त्याच्या रेंजमध्ये येईल. कळतंय? त्या लोहचुंबकाची जी रेंज आहे त्या रेंजमध्ये ज्यावेळी ते लोखंड येईल त्यावेळी तो आपल्याकडे ओढून घेईल. म्हणजे पहिली अट आहे त्या रेंजमध्ये आली पाहिजे. साधना कशासाठी? त्या रेंजमध्ये जाण्यासाठी. आम्हाला एका बाईने प्रश्न विचारला, स्वामीजी माझी आध्यात्मिक प्रगती कधी होईल? अशा प्रश्न अध्यात्मामध्ये प्रश्न विचारणं खूप सोपं असतं, उत्तर समजणं खूप कठीण असतं. आम्ही तिच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही. तिला विचारलं, बाई तू या ठिकाणी कशी आलीस? चालत आलीस? रिक्षाने आली? मग माझे घर जवळच आहे, मी चालत आली. किती वेळ लागला? 15 मिनटं.
जाताना कसे जाणार ती विचारत पडली. मी स्वामींना विचारलं काय की माझी आध्यात्मिक प्रगती कशी होईल, आणि स्वामी बदल कधी विचारतात. मग जाताना किती वेळ लागेल? मला 15 मिनटं. म्हटलं तू आता इथून निघाली घरी जायला 15 मिनटं वेळ लागेल. तू थोडी बाहेर गेली, पुढं गेली आणि तुझ्या कानावर आलं की शहरामध्ये दंगल उसळली आहे, दंगे होत आहेत, आणि ते केव्हा तुझ्या घराच्या जवळपास येऊन पोचेल, मग किती वेळात पोचशील? 15 मिनिटात की लवकर? मग मी लवकर पोचेन, पण भरभर चालेल. थोडंसं पळायचा प्रयत्न केला, मागं साप लागला का पुत्र दिसलं लागलं, किती वेळ लागेल? 15 मिनटं लागतील? नाही. का? जीवाची भीती, भरभर पळावं लागेल, कारण जीवाची भीती मागं पुत्र चावायला धावत आहे. संत लोक नेहमी मृत्यूचं भय डोक्यात ठेवतात. तुम्हाला काय तुम्ही म्हणतात मृत्यू आठवड्या, पण भय नाही आहे. पुढचा श्वास घेऊ की नाही घेऊ याबद्दल संत नेहमी सतत जागृत असतात, म्हणून ते वेळ वाया घालवत नाही. तुम्हाला ते भानच नाही की आपला वेळ किती वाया जातो आहे. आणि म्हणून त्या माझ्या प्रश्न उत्तर आम्ही तिच्याच शब्दात केलं की द्यायला 15 मिनटं केव्हा लागतील? नेहमीसारखी चालली तर मागं कुत्रं लागलं, साप दिसला, नाग दिसला, पळत जाशील. तसं विवेक आणि वैराग्य जागलं तर मग साधन प्रगती होते. जोपर्यंत विवेक आणि वैराग्य जागत नाही तो आहे तसं चालेल, होते कर्तव्य होईल. अनेक लोक विशेषतः आम्ही कोणाला टीका करत नाही. मागच्या महिन्यात आम्ही आळंदीला प्रवचनाला गेलो होतो, वारकरी लोकांसाठी गेलो होतो. थोडंसं कीर्तन करता सगळे हापाप होऊन बसतात. प्रत्येकाला आपला स्वतःला देवाचा भक्त म्हणून घेणं आवडतं. भक्त म्हणजे काय? तुम्हाला एक माहिती आहे की परिवारामध्ये 2 भाऊ वेगळे राहायला गेले, त्यात वाटेसे झाले, तर तुम्ही काय म्हणता? दोघे भाऊ आता विभक्त झाले. विभक्त असतं तर माहिती ना, वेगळे झाले, विभक्त झाले. मुलगा हॉस्टेलला गेला, मुंबईला शिकायला गेला, ते हॉस्टेलला राहतोय. अमेरिकेत गेला म्हणजे मुलाचा तुमच्याशी वियोग झाला. योगी कोण? ज्याचा वियोग संपला आहे तो योगी. भक्त कोण? जो ईश्वरापासून विभक्त नाही तो भक्त. ईश्वरापासून जो विभक्त नाही, दूर गेला नाही, वेगळा नाही तो भक्त. योगी कोण? ज्याचा ईश्वराशी वियोग संपला आहे. आणि दोन्ही शब्दामध्ये एकच अक्षर सारखं आहे, वी. विभक्तामध्ये वी आहे, वियोगामध्ये वी आहे. साधन बंधन कशासाठी? ही वी मिटवण्यासाठी. ही वी म्हणजे काय? विशेषण. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी करोडपती आहे, मी नोकरी करतो, मी बाप आहे, मी आई आहे, मी ऑफिसर आहे, हा नोकर आहे. किती वी 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 विशेषणं तुम्ही स्वतःला जोडून घेतली आहेत. आणि ही वी मिटली तर भक्त होण्यासाठी काही करावं लागत नाही. ईश्वराचे योग व्हायला काही करावं लागत नाही. तुमची ही जी वी तुम्हाला नडते, मी स्त्री आहे, मी या वयाची आहे, मी ऑफिसर आहे, मी पुरुष आहे, मी बाप आहे, मी अमुक आहे, मी अमुक आहे, ह्या ज्या तुम्ही वी वी विशेषणं गोळा करून ठेवलेली आहेत. साधन भजन करण्याचा उद्देश फक्त ही वी मिटवण्यासाठी आहे, ईश्वर प्राप्तीसाठी नाही. एक गुरु आपल्या शिष्यांना पारसमणीबद्दल सांगत होता की पारसमणीचा स्पर्श झाला लोखंडाला तर तो सोनं होतं. शिष्याने विचारलं, महाराज पारसमणी कुठे आहे असा? माझ्याजवळ नाही, पण माझ्या एका गुरुबंधूकडे आहे, अमुक गावाला माझा गुरुबंधू आहे, त्याच्याकडे आहे. याला उत्सुकता वाटली, बघू तर खरा पारसमणी कसा असतो. गेला त्या गुरुबंधूंकडे. माझे महाराज
तुझ्या गुरुबंधूंनी सांगितलं तुम्ही माझ्या गुरुसारखेच आहात, तुमच्याकडे पारसमणी आहे, मला तो पारसमणी पाहायचा आहे. तेव्हा बैस त्या आपल्या शिष्याला सांगितलं त्या लोखंडाच्या पेटीत पारसमणी पडलाय तो घेऊन ये. हा विचारच पडला. पारसमणी लोखंडाचं सोनं होतं आणि हे तर म्हणलं लोखंडाच्या पेटीत पारसमणी पडला तो घेऊन ये. मग पारसमणी लोखंडाचं सोनं कसं होत असेल, का तर गुरुने खोटं सांगितलं असेल. तो शिष्य पारसमणी घेऊन आला. याने बघितलं. मग याच्या लक्षात आलं की तो पारसमणी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेला होता. लोखंडाचं सोनं होईल केव्हा लोखंडाला स्पर्श झाला तर. स्पर्शच झाला नाही, तो लोखंडाच्या पेटीतच आहे, पण कसा आहे कपड्यात गुंडाळून ठेवलेला आहे. स्पर्श झाला नाही म्हणून सोनं झालं नाही. मग हे कपडा दूर करणं ही साधना आहे. तुम्ही एवढे काही गुंडाळून घेताय स्वतःला संसारामध्ये की त्या गुरुच्या पारसमणीचा तुम्हाला स्पर्शच होत नाही. म्हणून गुरुसेवा करायची असते. तुमची सगळी आवरणं दूर करण्यासाठी. ही आवरणं दूर झाली, ईश्वर प्राप्ती कठीण नाही. ईश्वर प्राप्तीसाठी काही प्राप्त करावं लागत नाही. काही डिग्री नको आहे, काही शिक्षण नको आहे, काही नको आहे. याच्या उलट तुम्ही जे काही प्राप्त केलं आहे ते सोडायचं आहे, एवढंच करायचं आहे. अगदी मेहतरची नोकरी पाहिजे असेल झाडू मारणारी म्युन्सिपालिटीमध्ये, तर कमीत कमी त्याचं अमुक वय असलं पाहिजे, शरीरात तो स्वस्थ असला पाहिजे, एवढं तरी तुमच्या समजेल अशा भाषेत क्वालिफिकेशन पाहिजे, एवढी त्याची लायकी पाहिजे. ईश्वर प्राप्तीसाठी ही लायकी लागत नाही. म्हणून भागवतात एक सुंदर श्लोक आहे. ध्रुवाचं काय वय होतं? ध्रुव अगदी तरुण लहान मुलं आहे, अक्रूर वयोवृद्ध आहे, त्याला वयाची पडलेली नाही. राधा परमसुंदरी आहे आणि कुब्जा परम कुरूप आहे की जे काळ एकदा बघितलं दुसऱ्यांदा बघायची कोणाची हिंमत होईना अशी ती कुब्जा. कृष्णाने राधालाही आलिंगन दिलं आणि त्या कुब्जालाही आलिंगन दिलं. ते राधा आहे का कुब्जा आहे हाही प्रश्न नाही. तो गजेंद्रासाठी पण धावून येतो, तो विदुरासाठी पण आहे, तो राजा जनक आणि अंबरीशसाठी पण आहे आणि गरीब सुदाम्यासाठी पण आहे. त्यासाठी राजा आणि रंग काही नाही. हा कसलाच भेद त्याच्याजवळ नाही. तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे. आणि आमच्याजवळ प्रेम नाही आहे, आमच्यात आसक्ती आहे, ममता आहे, प्रेम नाही. प्रेम फार वेगळी गोष्ट आहे. ज्यावेळी तुमच्या हृदयात खऱ्या अर्थाने प्रेम जागेल, ईश्वर दूर राहील. तुम्ही घर संसारामध्ये आसक्तीने असता, ममतेने लपटलेले आहात, ती सगळे बाजूला होईल, प्रेम जागेल. म्हणून आम्ही काल सांगितलं की ज्ञानेश्वरी का वाचायची? तिचे अधिष्ठान करुणेचं आहे. कुठेही कटुता नाही आहे, कुठेही कठोर शब्द नाही वापरले समाजासाठी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचता वाचता तुमच्या हृदयात करुणा लागेल. का वाचायचे सद्ग्रंथ? त्यामध्ये संतांच्या प्रेम उतरलेलं आहे. का वाचायची तुकारामांची गाथा? का वाचायचं दादू? का वाचायचं एखादे भागवत? ईश्वराबद्दल प्रेम त्यात उतरलेलं आहे, ते तुमच्यात उतरेल. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी तुम्हाला प्रेम कळेल. साधना कशासाठी? ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी. पण तुम्ही जे काय ऐकलं, अनेक ठिकाणी प्रवचन सत्संग ऐकतात. आम्ही तुम्हाला एक विनंती करतो, पैसे घेऊन प्रवचन कीर्तन करणाऱ्या प्रवचन कीर्तनकाराला ऐकायला जाऊ नका. स्पष्ट सांगतो, कोणी निंदा करत नाहीये. पैसे घेऊन प्रवचन कीर्तन करणारे लोक तुमच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी येणार नाही, तुम्हाला चार शब्द स्पष्टपणे परखडपणे सांगण्यासाठी येणार नाही. ते फक्त तुमचं मनोरंजन करण्यासाठी येतील. ते फक्त सात्विक मनोरंजन असेल. सिनेमा पाहणं एक मनोरंजन आहे आणि कीर्तन ऐकणं ते एक मनोरंजन आहे, फक्त सात्विक आहे एवढं. आणि ते सात्विक मनोरंजन जास्ती धोक्याचं आहे. हनुमंत लंकेला जायला निघाला आहे सीतेच्या शोधामध्ये. त्याला सगळ्यात आधी भेटली सिंहिका नावाची राक्षसी.
त्या सिंहका राक्षसीने त्याला अडवायचा प्रयत्न केला. हनुमंताने त्याला एक ठोसा मारला, मेली बिचारी. पुढं गेला, दुसरी राक्षसी आली, तिचं नाव सुरसा. हनुमंताला पाहून तिने तोंड उघडलं. हनुमंत तिच्या पेटात दुप्पट मोठा झाला. ती चोपट झाली. हनुमंत आठपट झाले, ती आणखी 16पट झाली. हनुमंताने बघितलं, हा खेळ असा उपयोगाचा नाही, माझ्यापेक्षाही दुप्पट मोठी होत जाते. आणखी मोठा झाला, ते आणखी तोंड वाचलं. मग हनुमंत एकदम लहान झाला, त्या तोंडाचे निघून गेला बाहेर. कथा मी ऐकतो, रस समजून घेत नाही. हनुमंत पुढे लंकेत गेला. आता लंकाधिपती रावणाचा सेनेमध्ये एवढे राक्षस होते, 51 पराक्रमी वीर होते. मग त्या लंकाच्या रक्षणासाठी कोणते एक राक्षस ठेवायचं पाहिजे होतं ना. खूप मोठमोठे सेनापती होते, वीर होते. त्या लंकेच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर होती? लंकिनी नावाच्या राक्षसीवर होती. ती पण स्त्री, लंकिनी नावाच्या राक्षसीवर होती. आता हनुमंताने इथे तिसरा प्रकार केला. तिला बुकाचा मारला, पण ती मरणार नाही अशा बेताने. मग त्याला वाचवलं, मारलं नाही, वाचवलं. आणि मग ती लंकिनी हनुमंताच्या शरणी आली आणि तिने सीतेचा पत्ता सांगितला, सीता कुठं आहे. आता नीट समजून घ्या, हनुमंताला ज्या 3 अडचणी आल्या, 3 अडथळे आले, ते तिन्ही स्त्रीलिंगी आहे. सिंहका, सुरसा, लंकिनी. म्हणजे नेमकं काय? प्रकृती शब्दच मुळात स्त्रीलिंगी आहे. आणि प्रकृतीचे गुण कोणते आहेत? सत्व, रज, तम. सिंहका ही राक्षसी आहे, राहूची माता आहे, ती पूर्णपणे तमोगुणी आहे. म्हणून हनुमंताने तिचा नाश केला, संपवलं तिला. सुरसा ही सात्विक गुण आहे. सुरसा म्हणजे काय? आता तुम्ही ऐकतायत ते, हे जे सात्विक मनोरंजन आहे, हे सुरसा आहे. यातही अडकला तरी काही मिळणार नाही. तुमच्या हाताला राखेलचा वास येतो आहे, डिझेल लागलेलं आहे, कोळसाने काळे झालेले, कुशाने तर हात खराब घाण झालेले आहेत. आणि म्हणून तुम्ही साबू घेतला, अगदी म्हैसूर सो चंदनी साबून घेतला, चंदनी सुगंधाचा, आणि तो हाताला लावला. त्यासाठी ते रॉकेलच्या डिझेल किंवा कोळसा लागला आहे तो स्वच्छ करण्यासाठी. पण जर तुम्ही त्या साबणाचाही मोह सोडला नाही, तो साबूत घसत राहिला हाताला, तरी हात घाणच होणार आहे. भले तो सुगंधी साबू असेल, पण हाताला फेस असेल, हात स्वतः कोरडे झाले नाहीत. हात स्वतः कोरडे व्हायला काय करावं लागेल? त्या सुगंधी साबणाचाही मोह सोडून पाण्याने धुवून पुसावं लागेल. हा तुम्ही ऐकतायत, हा सत्संग त्या सुगंधी साबणासारखा आहे. तुम्हाला त्या साधनेत पुढे जायचं असेल तर याचाही मोह सोडावा लागेल. ऐकण्याचे उद्देश फक्त काहीतरी एक सत्ता आहे, ती आम्हाला मिळवायची. मनात शंका आहे तोपर्यंत ऐकायचं आहे. एकदा शंका दूर झाल्या, खात्री झाली की ते तत्व आहे आणि मला ते प्राप्त करायचं आहे, तर ऐकण्यासाठी काही उरलंच नाही. म्हणून सांगतो, पैसे घेऊन प्रवचन कीर्तन करणारे लोक तुमचे मनोरंजन करतील. ती सुरसा राक्षसी गिळायला बसलेली आहे. कोणी मुलगा त्याने लागोपाठ 2 सिनेमा पाहिलेत तर तो बढाई करून सांगणार नाही, अरे मी आज लागोपाठ 2 पिक्चर पाहिलेत बरं का. त्याची त्यालाही थोडी लाज वाटते की आपण चुकलं काय ते. पण तुम्ही जर 2-4 दिवस रोज सत्संगाला गेला तर दुसऱ्याला जरूर सांगाल, आम्ही ना रोज सत्संगाला जातो, ते 7 दिवस सत्संग चालला, आम्ही रोज जातो आहोत. हे का सांगतायत? सात्विक अहंकार आत आला आहे. आणि हा सात्विक अहंकार सगळ्यात जास्त धोक्याचा आहे, कारण तो अहंकार आहे हेच कळत नाही. लोकांना दुसऱ्याचे अहंकार करतात. तुम्ही कधी खंडाळ्याच्या घाटात गेला असाल तर माहिती नाही, लोणार खंडाळ्याला या दिवसात, पावसाच्या दिवसात एक मजा असते पाहण्यासारखी.
त्या खंडाचा, त्या लोणाच्या टेकड्यांवरचा 2-4 मित्र असेल, दूर दूर उभे राहा आणि तुम्हाला स्पष्ट दिसतं तुमचा समोर असा मित्र ढगाने वेढलेला आहे. त्याचा बोटी ढग दिसतात, पण स्वतः मोकळा आहे, मला काही नाही, मी कुठं काय. तर समोरच्या मित्राला दिसतं की तुम्ही पण ढगात वेढलेले आहात. आपल्याला कळत नाही की आपण ढगाने वेढलेले आहोत. आपल्याला दुसरं ते कळतं आहे की हा ढगाने वेढलेला आहे, याच्या भोवती ढग आहेत. स्वतःच स्वतःला कळत नाही. तुम्हाला दुसऱ्याचे अहंकार दिसतात, स्वतःचा अहंकार दिसत नाही. कारण सात्विक अहंकार सगळ्यात धोकेदायक आहे.